संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, तर वटसावित्रीच्या पूजेवरून महिलांबद्दल वक्तव्य केल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता. बीड गोळीबार प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसह 5 जणांवर गुन्हा दाखल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सरपंचांवर गोळीबार, तर आरोपी बबन गित्तेला अटक करा. नागरिकांचा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या. शिंदे सरकार विधानसभेत मांडणार आणखी 1 लाख कोटींच्या मागण्या. निवडणूक वर्षातील घोषणांच्या वर्षावामुळे आधीच 96,000 कोटींचा बोजा. नव्यानं 1,30,470 कोटींचं कर्ज काढणार. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी संघटना राज्यभर आंदोलन करणार. अभ्यासक्रमात समाविष्ट नसलेल्या विषयाची चक्क 1 जुलैला परीक्षा. डॉक्टर आंबेडकर विद्यापीठाचा गलथान कारभार चव्हाट्यावर. कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज. बुलढाण्यातील भोंदू शिवाबाबाचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल. भूतबाधा उतरवण्यासाठी मुलीला मारहाण करत असल्याचं समोर. भोंदू बाबावर गुन्हा दाखल करण्याची अनिश्चित मागणी. संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात येणार. पालख्यांच्या स्वागताची जय्यत तयारी. फायनल जिंकल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माची T20तून निवृत्तीची घोषणा, तर विराट कोहलीकडूनही निवृत्तीचे संकेत.